जय जय रघुवीर समर्थ. सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार. स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक 16वा, त्यामध्ये असलेला समाज दुसरा, सूर्यस्तवन निरूपण नाम. यामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की सर्व दोषांचा परिहार करणारा तो एकच आहे, सूर्यनमस्कार. आणि या सूर्यनमस्काराने स्फूर्ती निरंतर वाढत राहते. बरोबर का? मग यावर्षी रथसप्तमी म्हणजे जागतिक सूर्यनमस्कार दिन हा रविवारी आलेला आहे. रविवार म्हणजे आदित्यवार आणि रथसप्तमी म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे. जसा सूर्य उगवल्यानंतर अंधार नाहीसा होतो, तसाच प्रत्येक सूर्यनमस्कार केल्याने मनातील आळस, अशक्तपणा, अस्वस्थता दूर होते. सूर्यनमस्कार आपल्याला शिस्त, सकारात्मकता आणि आत्मविश्वास देतात. बघा ना, पसायदानात माऊलीसुद्धा म्हणतात, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. म्हणजे संपूर्ण विश्वाने सूर्याच्या प्रकाशात आपापला खरा मार्ग ओळखावा. सूर्यनमस्कार म्हणजे केवळ शारीरिक कसरत नाही, तर सूर्यनमस्कार म्हणजे ज्ञान, ऊर्जा आणि जीवनशक्तीच्या सूर्याला नमस्कार आहे. बरोबर का? पतंजली आपल्याला सांगतात की भुवन ज्ञान सूर्य संयमात. विभूतीपादामध्ये पतंजली योगसूत्रामध्ये याचा उल्लेख आहे. जेव्हा आपण सूर्यावरती संयम करतो, म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी एकत्र करतो, तेव्हा आपल्याला संपूर्ण भुवनाचे म्हणजे संपूर्ण विश्वरचनेचे ज्ञान होते. सूर्य हा काही केवळ प्रकाशाचा स्रोत नाही आहे, तर तो ब्रह्मांडांच्या नियमांचा, ब्रह्मांडाच्या काळाचा, ऋतूंचा, जीवनचक्रांचा आणि ऊर्जेचा केंद्रबिंदू आहे. जेव्हा साधक सूर्यावरती संयम करतो, तेव्हा त्याला बाह्य जगाबरोबरच अंतर्गत विश्वाचे सुद्धा सूक्ष्म ज्ञान मिळू लागते. आपले जीवन कसे चालते, प्रकृतीचे संतुलन कसे टिकते आणि आपण त्या व्यवस्थेचा एक भाग कसे आहोत, हे स्पष्टपणे उमगते. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर सूर्यावर संयम केल्याने साधकाला विश्वरचना, जीवनप्रवाह आणि स्वतःचे अस्तित्व याचे गूढ ज्ञान समजायला लागते. बरोबर का? सूर्यनमस्कार म्हणजे सर्वांग सुंदर व्यायाम, सर्वोत्तम साधना आहे ती. सूर्यनमस्कार सकाळी सूर्योदयाच्या वेळी रिकाम्या पोटी करावेत. तेव्हाच ते आम्हाला शरीराला ऊर्जा प्रदान करतात, मनाला प्रसन्न करतात आणि दिवसाची सुरुवात स्फूर्तिदायक व सकारात्मक करतात. आध्यात्मिक दृष्टीने पाहिल्यास रथसप्तमी म्हणजे आत्मप्रकाशाचा आरंभ आणि सूर्यनमस्कार म्हणजे अंतःकरणातील अंधार दूर करून तेज आणि सामर्थ्य वाढवण्याची साधना. जेव्हा जेव्हा आपण सूर्यनमस्कार पवित्र भावनेने करतो, तेव्हा तेव्हा शरीर तर नम्र होतंच, शिवाय मनसुद्धा नम्र होतं आणि या नम्रतेमध्ये अंतरीचा अहंकार वितळून जातो. भारतीय परंपरेचा आज जागतिक स्तरावरती स्वीकार झालेला आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक सार्थ अभिमानाची गोष्ट आहे. भारताने योग आणि सूर्यनमस्काराला जगभर ओळख मिळवून दिली. त्यामुळे आज सूर्यनमस्कार हे केवळ शारीरिक व्यायाम प्रकार न राहता आपल्या जीवनातील दैनंदिन आरोग्य आणि जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग बनले आहे. म्हणूनच रथसप्तमीच्या या पवित्र दिवशी सूर्यनमस्कार दिन साजरा करून आपल्या संस्कृतीचा, शास्त्राचा आणि आरोग्यदायी परंपरेचा सन्मान करणे असेच आहे. रथसप्तमी ही सूर्यदेवाची उपासना, ऋतुचर्या आणि दिनचर्येला नवजीवन देण्याची नवीन संधी म्हणजे रथसप्तमी. या दिवसापासून सूर्यदेवाची उष्णता हळूहळू वाढू लागते. शरीरातील जडत्व
हळूहळू कमी व्हायला लागतं आणि नवचैतन्य निर्माण व्हायला लागतं. म्हणून रथसप्तमीला केलेली सूर्य उपासना, सूर्यनमस्कार, सूर्यावरती केलेला संयम हे ऋतुचर्येच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त मानले जाते. तर दिनचर्येमध्ये या दिवसामध्ये सकाळी लवकर उठणे, सूर्याला अर्घ्य देणे, सूर्यनमस्कार घालणे, सात्विक आहार घेणे, यातून मनाला शुद्धी मिळते, सोबत शरीरसुद्धा शुद्ध होतं. यामुळे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती, मानसिक स्थैर्य आणि ऊर्जा वाढते. रथसप्तमी म्हणजे निसर्गाच्या लयीत जीवनशैली पुन्हा संतुलित करण्याचा पवित्र संकल्प आहे. सूर्यनमस्कार कोणी करावे? सूर्यनमस्कार प्रत्येकाने करावेत, कारण तो सर्वांग सुंदर व्यायाम आहे, परिपूर्ण व्यायाम आहे, सर्वोत्तम योग व्यायाम प्रकार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्री पुरुष, विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी या सर्वांसाठी सूर्यनमस्कार अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास वाढवण्यासाठी, शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त आहेत. नोकरदार व बसून काम करणाऱ्या व्यक्तींसाठी पाठदुखी, मानदुखी, स्थूलपणा, लठ्ठपणा, थकवा, ताणतणाव कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार अत्यंत उपयुक्त. गृहिणींसाठी हार्मोनल संतुलन साधण्यासाठी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, मानसिक स्थैर्य लाभण्यासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त. ज्येष्ठ नागरिकांनी मात्र सूर्यनमस्कार संथ गतीने करावेत. असे केल्याने रक्ताभिसरण सुधारित राहते, सांध्यांमध्ये लवचिकता टिकून राहते आणि ऊर्जा वाढण्यास मदत होते. आध्यात्मिक साधकांनी सूर्यनमस्कार जरूर करावेत. त्यातून त्यांची प्राणशक्ती जागृत होते, मन शुद्ध होतं, स्थिर होतं आणि सूर्यतत्वाशी जोडून राहतं. पण काही लोकांनी विशेष काळजी घ्यावी. ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजे हाय BP आहे, हर्निया आहे, स्लिप डिस्क आहे, हृदयरोग आहे, गरोदरपण आहे, तसेच अलीकडच्या काळामध्ये शस्त्रक्रिया झालेल्या लोकांनी विशेष काळजी घेऊन योगतज्ञांच्या आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार करावेत. तसेच तीव्र पाठदुखी असल्यास सूर्यनमस्कार टाळणे हेच उचित. बघा, सूर्यनमस्काराचं महत्त्व खूप मोठं आहे. समर्थांनी 16व्या दशकामधला दुसरा समास हा संपूर्णपणे सूर्यस्तवन निरूपण नाम या नावाने सूर्याला समर्पित केलेला आहे. समर्थांची ही शिकवण आम्ही आचरणात आणलीच पाहिजे. सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. जय सद्गुरू.